म्हणजे फ्रायडेला खूप कमी गर्दी असते. हॅलो, नमस्कार. जवळजवळ 2.5-3 महिन्यांनंतर की त्याच्यापेक्षाही जास्त ब्रेक झाल्यानंतर आज मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये, जो की आज तुम्ही थंबनेल बघून आलाच असाल. तुम्हाला माहिती आहे की या व्हिडिओमध्ये मी सिद्धिविनायकला निघालेली आहे. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आज मी लॉंग व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. त्या सगळ्याची कारणं तुम्हाला नंतर समजतीलच पुढे, पण आपण आधी ब्लॉगला सुरुवात करूया. मी आत्ता घरी आली आहे. 8:30 वाजलेत आणि आज अचानक ठरलेलं आहे आमचं सिद्धिविनायकला जायचं. आणि असंही मला नवीन ब्लॉगची सुरुवात करायचीच होती. म्हटलं आजपासून करूया. बाप्पाच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगला सुरुवात होतीये. तर मग ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा पुढे आणि मग भेटते तुम्हाला मी 5-10 मिनटात. आधी रेडी होते, दर्शनाला जायचं आहे तर थोडं चेंज वगैरे करून घेते, घरातली कामं आवरते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. 9:30 सिद्धिविनायक मंदिरामध्ये किती गर्दी असते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी ज्या वेळेला गेलेले आणि ज्या दिवशी गेलेले अजिबात गर्दी नव्हती. तुम्ही बघू शकताय, मी डायरेक्ट जाऊन दर्शन घेतलेलं आहे, कारण आज होता फ्रायडे आणि मुंबईकरांना तर माहितीच असेल की मंदिर 10 वाजता बंद होतं आणि मी जवळजवळ 9:20 की 25च्या आसपास पोहोचले. गर्दी म्हणजे जराही गर्दी नव्हती. असं खूप वेळेला असं होत नाही. बऱ्याच लोकांना माहिती आहे की 2-2 तास लाईन लावावी लागते. पण जर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी गेलात मंदिरात तर गर्दी खूप कमी असते, कारण 2 कारणं असतात. एक तर वीकेंड येणार असतो आणि मुंबईकर सगळे वीकेंड म्हटलं की काही ना काहीतरी प्लॅन करतात, त्यामुळे गर्दी कमी असते. आणि दुसरी गोष्ट, शुक्रवार हा सगळ्यांसाठी म्हणजे स्पेशली मराठी लोकांसाठी तर नॉनव्हेजचा दिवस असतो, त्यामुळे लोक जात नाहीत. वीकेंडला एन्जॉय करत असतात, घरी चिल करत असतात आणि त्याच वेळी मी जाते दर्शनाला, कारण खूप कमी गर्दी असते. अजिबात लाईन लावावी लागत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना दर्शन घडवायचं होतं, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. मग मी बाहेर आल्यानंतर जिथे टीव्ही वरती चालू असतं दर्शन, तिथून तुम्हाला दर्शन देते. जे आपलं श्रद्धास्थान असतं तिथे गेल्यानंतर आपण जी एनर्जी फील करतो, ज्या फिलिंग्स असतात त्या खरंच कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. जे माझे ब्लॉग्स फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी दर मंगळवारी बाप्पाच्या मंदिरात जाते, जे आमच्या एरियामध्ये आहे. पण सिद्धिविनायकला गेल्यानंतर मी जे ब्लेसिंग्स फील करते, जे पॉझिटिव्हिटी फील करते, ती खूप वेगळीच असते. तुम्ही सगळेजण ती समजू शकता. खूप गर्दीच्या वेळी शांतपणे दर्शन होत नाही, पण आज खूप शांत आणि मस्त दर्शन झालं. तुम्ही सगळ्यांनी पण छान बाप्पांचं दर्शन घ्या आणि तुमच्या सगळ्या इच्छा बाप्पा पूर्ण करतील. त्याच्यानंतर आम्ही मस्त फोटो काढले. मी खूप जास्त थकलेली होती, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ऑफिसमधून येऊन मी गेली होती दर्शनाला. पण दर्शन घेतल्यानंतर इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं ना. त्याच्यानंतर मस्त दर्शन घेऊन झाल्यानंतर म्हटलं आता लेट झालाच आहे तर बाहेर काहीतरी लाईटचं खाऊन जाऊया. तसं घरून खाऊनच निघालो. एका मांजरीला पिल्लं झाली होती आणि खूप क्यूट होती तिची पिल्लं. ऋतुजा इथे थांबली 2 मिनिटं, तिला खूप आवडतात प्राणी. त्यांच्याशी थोडा वेळ खेळून मग आम्ही निघायचं ठरवलं. म्हटलं आता घरी जाऊन कधी परत बनवून खाणार, खूप जास्त लेट होईल. म्हणून मग जाता जाता नेहमीच्या ठिकाणी गेलो आणि लाईटचा डिनर करून मग घरी जायचं ठरलं आमचं. जवळजवळ 3.5-4 महिने मी ब्लॉगिंग केलं नव्हतं, म्हणजे फक्त शॉर्ट्स अपलोड करत होती. पण काही कारणास्तव मी व्हिडिओज टाकत नव्हती. तर म्हटलं आता पुन्हा एकदा श्री गणेशा करायचा आहे तर तो मंदिरापासूनच केलेला उत्तम आहे. दर्शन झाल्यानंतर घरी जाताना रस्ता बऱ्यापैकी शांत आणि खाली होता. अशा वेळेला खूप छान वाटतं. मुंबईमध्ये खूप कमी वेळेला कमी ट्रॅफिक आणि शांत रस्ते असतात, त्यामुळे तुमच्याबरोबर पण शेअर केलं. अशा अनेक आणि बरेच फायदे असतात मुंबईत रात्री बाहेर पडण्याचे. त्यानंतर मस्तपैकी आम्ही डिनर करून घेतला. हे नेहमीचाच डिनर आहे आमचा. जेव्हा लाईटचं खायचं असतं तेव्हा हे असं काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर छान घरी गेलो. आता 2 दिवस वीकेंड आहे त्यामुळे आराम करायचा आहे. थोडी क्लिनिंग पण करायची आहे. ते सगळं होतच राहील. आत्ता घरी येऊन पोहोचलोय आणि वाजले आहेत 11 वाजून 5-6 मिनिटं झाली आहेत. तर मग आत्ता घरी येऊन पोहोचलोय, तर एवढा वेळ लागला कारण का जेवूनच आलो. आणि फ्रायडेला मंदिरात जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फ्रायडेला खूप कमी गर्दी असते आणि मग फ्रायडेला लेट झालं तरी चालतं, नंतर सुट्ट्या असतात. फ्रायडेला मोस्ट ऑफ द लोकं सगळे नॉनव्हेज खाणारे असतात, त्यामुळे फ्रायडेला तेवढी जास्त मंदिरात गर्दी नसते. लिटरली जराही लाईन नाही लावायला लागली. डायरेक्ट आम्ही दर्शन घेतलं जाऊन आणि आलो.
त्यामुळे तुम्हाला पण कोणाला जायचं असेल सिद्धिविनायक मंदिरात, तर फ्रायडेला संध्याकाळी नक्की जाऊ शकता तुम्ही. तेव्हा खूप गर्दी कमी असते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आता मी इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढ्या दिवसांचा ब्रेक का झाला आणि काय चालू होतं, हे सगळं मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. चलो, बाय.